काँग्रेसचे जिल्हा उपप्रमुख आहेत त्यांनी आज या ठिकाणी आपल्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिलाय। काय सांगाल एकंदरीत बघायला गेलं तर आज जो काही पाठिंबा दिलेला आहे त्याच्याबद्दल एक पाहिजे। शिंगणापूर जिल्हा मतदारसंघामध्ये शिंगणापूर जिल्हा परिषद पंचायत समिती येते आणि वाकरे पंचायत समिती आहे। आज या ठिकाणी मधुकर जांभळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपप्रमुख आहेत त्यांनी आज या ठिकाणी आपल्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिलाय। या सगळ्या मंडळींनी मला विधानसभेमध्ये ताकदीनं मदत केली आणि मला वाटतं की यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने मी विधानसभेला निवडून आलो। आज त्या मंडळींच्या मार्गदर्शन काम करताना अनेक कामाला मी विकास निधी दिलेला आहे। ते जे सांगतील त्या पद्धतीने विकास निधी देणं, त्यांची कामाची पूर्तता करणं, या सगळ्या गोष्टी त्यांना या कामाच्या सुरुवात मान्य आहेत। आणि या सगळ्यांनी एक निर्णय घेतला की यापुढे या मतदारसंघामध्ये काम करत असताना आपण शिवसेनेबरोबर राहावं। या माध्यमातून आपल्या गावचा, आपल्या परिसराचा विकास कामात योग्य तो मान सन्मान मिळणार आहे। त्यामुळे या मंडळीने आज आपल्याला जाहीर पाठिंबा दिलाय। भोगावतीकाठचे असतील किंवा कुंभी परस असतील, सर्व त्यांचे कार्यकर्ते आपल्या शिवसेनेच्या विजयासाठी सज्ज झालेले आहेत। मला वाटते मी मनपूर्वक त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आमचा विजय निश्चित आहे। त्यांनी दिलेली ही जी पाठिंबा आहे किंवा आमच्यामध्ये आलेत ते आम्हाला 10 तिचं बळ देण्याजोगं ताकद आमची वाढलेली आहे। निश्चित पद्धतीनं करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये या करवीर तालुक्यामधील 6ही विधानसभा मतदारसंघ आम्ही लढतोय। तिथं शिवसेनेचा झंझावात निश्चित आहे। त्याचबरोबर करवीर पंचायत समितीमध्ये सुद्धा आम्ही भगवा पडणार हे आमचं निश्चित आहे।